नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. त्यातील आपली पहिली टिप ती म्हणजे सेलो टिपसाठी. ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू पॅक करण्यासाठी सेलो टिप काढायचा असतो, त्यावेळेस तो सेलो टिप काढण्यासाठी आपल्याला तो कुठे कट केलेला आहे ते समजत नाही, पटकन तो मिळत नाही. त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून तो पटकन मिळला जाईल. आता आपल्याला इथे ज्या ठिकाणी टेप कट केलेला आहे तो भाग सापडलेला आहे, तो आता आपण थोडासा असा काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते सुद्धा बघायचं आहे, करून आपल्याला पुन्हा ज्यावेळेस तो कट केलेला भाग शोधायचा असेल तो पटकन मिळला जाईल. आता त्यासाठी येथे मी टिकल्या घेतलेल्या आहेत. याच्यातील एक टिकली आपल्याला काढून घ्यायची. या टिकलीचा खूप सुंदर असा उपयोग येते, तुम्हाला मी करून दाखवणार आहे. याच्यातील एक छोटी टिकली काढून घेतलेली आहे. आता ही टिकली आपण ज्या ठिकाणी टेप कट केलेला असतो त्या ठिकाणावरती आपल्याला अशा पद्धतीने ती चिकटून घ्यायची. आता अशा प्रकारे ही टिकली कट केलेल्या टेपवरती चिकटवल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हा टेप चिकटवण्यासाठी काढायचा असेल त्यावेळेस तो आपण अशा पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला तर तो पटकन मिळणार आहे. तुम्ही बघू शकता टिकलीच्या या ट्रिकमुळे कट केलेल्या टेपचा भाग आपल्याला किती पटकन मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा. आता इथे मी चिनी मातीची छोटी अशा प्रकारची एक भरणी घेतलेली आहे. अशी ही छोटी भरणी ज्यावेळेस आपण कपाटामध्ये कुठेही ठेवतो किंवा मोठी भरणी असो त्याच्यावरती धूळ पडून पडून त्या खूप खराब होतात, त्या तेलकट चिकट होतात. आता या भरणीवरचं हे झाकण तुम्हाला दाखवते किती चिकट आणि तेलकट झालेलं आहे ते बघा. या भरणीचा बाजूचा भाग जरी तेलकट नसला झाला तरी वरचा भाग तेलकट झालेला आहे. तो सुद्धा कशा प्रकारे स्वच्छ करायचा ते बघूया. ही भरणी स्वच्छ करण्यासाठी सोल्युशन तयार करायचे. त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टूथपेस्ट काढून घ्यायची. तुमच्याकडे जी टूथपेस्ट असेल ती तुम्ही वापरू शकता. आता इथे मला जेवढी पेस्ट लागणार आहे तेवढी घेतल्यावरती त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून घेत आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठही घालायचे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालेलं आहे. आता हे सोल्युशन आपण कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया. अशा प्रकारे सोल्युशन बोटावरती घेऊन झाकणाला आणि भरणीच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. अशा प्रकारे सोल्युशन लावल्यानंतर ही भरणी आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी अशीच ठेवायची. आता 10 मिनिट झालेले आहेत. 10 मिनिटांनंतर ही भरणी आपल्याला घासून घ्यायची. त्यासाठी इथे मी स्क्रबर घेतलेला आहे. स्क्रबरने आपण भरणीचं झाकण आणि भरणी आतून बाहेरून घासून घेऊया. भरणी घासून झालेली आहे ती आता आपण नळाच्या पाण्याखाली अशा पद्धतीने व्यवस्थित अशी चोळून स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही भरणी धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती छान चमक आलेली आहे ते बघा. अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे. आता हे झाकण तुम्ही बघू शकता किती छान चमक याच्यावरती आलेली आहे. अगोदर तुम्ही झाकण बघितलं होतं किती तेलकटपणा चिकटपणा त्याच्यावरती झालेला होता. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा चिनी मातीच्या भरण्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी असं हे सोल्युशन नक्कीच तुम्ही सुद्धा वापरून बघा. आता इथे माझ्याकडे अशा एक्सपायर झालेल्या या गोळ्या आहेत. या गोळ्यांचा आपण काय उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे. तुमच्या सुद्धा घरात अशा एक्सपायर झालेल्या गोळ्या असतील तर त्या फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा. आता या ज्या शिल्लक राहिलेल्या गोळ्या आहेत त्या आपण वाटीमध्ये काढून घेऊया. याची आता आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची. या पद्धतीने इथे मी या गोळ्यांची पावडर करून घेत आहे. पावडर करून घेतली तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अंदाजे अर्धी वाटी येथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. हे आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करूया. आता तुम्ही म्हणाल याचा उपयोग आपण कसा करायचा, तर याचा उपयोग आपण येथे किचन सिंक मध्ये घालण्यासाठी करणार आहोत. या गोळ्यांचं हे पाणी किचन सिंक मध्ये घातल्यामुळे रात्रीच्या वेळेला याच्यामधून जे किडे किंवा झुरळ येतात ते येणार नाही. त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी हे आपल्याला किचन सिंकच्या होलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर किचन सिंकमध्ये सुद्धा अशा पद्धतीने पसरून टाकून घ्यायचे. हा गोळ्यांचा उपाय तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे आणि तोही रात्रीच्या वेळेला करायचा आहे. त्याच्यावरती पुन्हा आपल्याला पाणी घालायचं नाही. असा एक्सपायर गोळ्यांचा वापर केल्यामुळे किचन सिंकमधून रात्रीच्या वेळेला जे काही किडे झुरळ येतात ते येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्कीच करा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे किचन ओट्यासाठी आहे. हा किचन ओटा मी घासून स्वच्छ करून घेतलाय तरी सुद्धा हा पांढरट दिसत आहे. असा पांढरट झालेला किचन ओटा कशा प्रकारे अगदी नव्यासारखा चमकवायचा त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघायचंय. त्यासाठी इथे मी पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे. आता याच्यातील अगदी 3-4 थेंब आपल्याला ज्या जाग्यावरती पांढरट झालेला आहे त्या जाग्यावरती असं टाकून घ्यायचंय. तुमच्याकडील किचन ओटा जर पूर्ण पांढरट झालेला असेल तर त्या सर्व जागेवरती तुम्ही अशा पद्धतीने हे तेल पसरून घालायचे. अशा पद्धतीने थोडंसं तेल घालून झाल्यानंतर आपल्याला आता एक कापड घ्यायचंय. असा छोटासा कापडाचा तुकडा घेऊन हे तेल आपण या ओट्याला असं पसरून व्यवस्थित लावून घ्यायचंय. या पद्धतीने ज्या ठिकाणी पांढरट झालेलं आहे त्या जागेवरती असं चोळून लावायचे. असं चोळून झाल्यानंतर आता एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपल्याला पुन्हा एकदा याच कापडाच्या आतल्या बाजूने पुसून घ्यायचे. ज्या ठिकाणी कापड तेलकट नाही अशा बाजूने आपल्याला हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय. असं पुसून झाल्यानंतर हा ओटा आता तुम्हाला हात फिरवून दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा. जराही कुठेही याच्यावरती तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही आणि याच्यावरती चमकही तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे.
आता हा ओटा तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही भागामध्ये किती फरक दिसत आहे ते बघा. ज्या ठिकाणी आपण तेल लावलेलं नाही आणि ज्या ठिकाणी तेल लावलेलं आहे ते बघा, दोन्ही भाग वेगवेगळे दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा किचन ओटा चमकवण्यासाठी तेलाचा असा वापर नक्कीच करून बघा. आता इथे मी काही कॅरी बॅग्स घेतलेले आहेत. या कॅरी बॅग्स तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या कॅरी बॅग्स आपल्या किचनमध्ये खूप साठत असतात. त्यावेळेस त्या आपण इकडे तिकडे या पद्धतीने अशा गोळा करून कुठेतरी ठेवून देतो आणि अशा प्रकारच्या गोळा करून ठेवलेल्या प्लास्टिक कॅरी बॅग आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी अजिबात त्या व्यवस्थित दिसतही नाही, इकडे तिकडे पडल्या जातात. त्यासाठी आपल्याला त्या व्यवस्थित राहण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया. आता या सर्व कॅरी बॅग व्यवस्थित ऑर्गनाइज करण्यासाठी आपल्याला एक एक कॅरी बॅग घेऊन ती व्यवस्थित एकावरती एक अशी व्यवस्थित सेट करून ठेवायची. या प्रकारे सर्व कॅरी बॅग एकावरती एक व्यवस्थित सेट करून ठेवायच्यात. अशा एकावरती एक ठेवून झाल्यानंतर त्यांच्या आपल्याला एक छोटीशी घडी तयार करून घ्यायची आहे. अशी घडी तयार झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला त्रिकोणी घडी या पद्धतीची आता करून घ्यायची. त्रिकोणी घडी करून ती आपण या पद्धतीने वरच्या बाजूला अशी फोल्ड करत जायचं आहे. आता जो बंदाचा भाग आहे तो आपण या पॉकेट सारख्या भागामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण चारी कॅरी बॅग एकावरती एक ठेवून त्याची त्रिकोणी आकाराची अशी एक घडी तयार केलेली आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा किचनमध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिक कॅरी बॅग साठलेल्या असतील तर या पद्धतीची त्रिकोणी घडी करून त्या तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवू शकता. इथे मी एक असा रिकामा झालेला पॉन्ड्स पावडरचा छोटा डब्बा घेतलेला आहे. याच्यातील पावडर संपल्यानंतर आपण असे छोटे डब्बे असल्यामुळे त्याचा काय उपयोग करायचा ते समजत नसल्यामुळे फेकून देतो. तर आज याचा मी तुम्हाला उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ते दाखवणार आहे. त्यासाठी याच्यावरचा जो स्टिकर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने ते मी याचा स्टिकर काढून घेते. स्टिकर काढून झाल्यानंतर याचं जे झाकण आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. याचं स्टिकर आणि झाकण सुद्धा आता आपलं काढून झालेलं आहे. याला आता आपल्याला डेकोरेट करायचं आहे आणि त्यासाठी येथे मी नेल पॉलिश घेतलेला आहे. या नेल पॉलिशने याच्यावरती मी अशा प्रकारची डिझाईन करून घेत आहे. तुम्हाला जशी डिझाईन आवडते, ज्या कलरने करायला आवडते त्याने करू शकता. अशा प्रकारची पाकळ्यांची डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे. ही डिझाईन करून झाल्यानंतर आपल्याला येथे आता येल्लो कलर घ्यायचा आहे. येल्लो कलरने आपण याच्यावरती आता अशी डिझाईन करायची आहे. अशी डिझाईन करून झाल्यानंतर आता इथे मी ग्लिटरचं नेल पॉलिश घेतलेलं आहे. ते आपण डब्याच्या रिकाम्या भागावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचंय. तुमच्याकडे असं ग्लिटरचं नेल पॉलिश नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कलरचं नेल पॉलिश सुद्धा लावू शकता. ग्लिटरचं नेल पॉलिश लावून झाल्यानंतर आता तुम्हाला हा डब्बा दाखवते. किती सिंपल डिझाईन आहे पण तरी सुद्धा किती सुंदर दिसायला लागलेली आहे ते बघा. येथे तुम्हाला याच्यावरती पाठीमागच्या बाजूला डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता. मी एकाच बाजूला केलेली आहे. अशा प्रकारे डेकोरेट केलेले या पावडरच्या डब्याचा वापर कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया. त्यासाठी येथे मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण याच्यामध्ये घालून आपल्याला तर याच्यामध्ये झाड लावायचे. त्यासाठी येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये मनी प्लांट लावायचं असेल तरी लावू शकता. याच्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये जी काही झाडं येतात ती लावू शकता. तुमच्या आवडीनुसार जे झाड लावायचे ते तुम्ही लावू शकता. आता हे झाडे याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेलं आहे.